नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे, आपला शेतकरी मित्र। आज आपण एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि सध्या मोसंबीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे मोसंबी झाड पिवळं पडण्याचं आहे। जवळजवळ झाड लागवडीपासून तर ते झाड 4 वर्षाचं होईपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्या झाडाला उधळी उन्नी किंवा त्या ठिकाणी मुळावर लागणारी बुरशी याच्यावरती आपण पाठीमागे सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता। परंतु सध्या काय झालेलं आहे, अनेक बागांमध्ये आपण भेट दिल्यानंतर हे लक्षात येते की झाडामध्ये आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते। याच्या मागचं मूळ कारण काय? तर याच्या मागचं मूळ कारण हे आहे की जमिनीत जरी आपल्या सगळी अन्नद्रव्य उपलब्ध असली तरी त्या ठिकाणी ज्या खोडाच्या सालीद्वारे आपल्याला झाडाला वरती अन्नद्रव्य मिळतं, हे अन्नद्रव्य खोडाची साल त्या ठिकाणी उधळी उन्नीनं खाल्ल्यामुळे म्हणा किंवा अतिरेक पाण्याचं प्रमाण जर झालं तर त्या ठिकाणी मुळीला सड लागते, खोडाला सड लागते। वारंवार जर आपल्याला त्या खोडावरती ठिबकचं पाणी पडत असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला बागेमध्ये सड लागते आणि मग आपल्याला ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी झाडाला वरती उपलब्ध होत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, बागेमध्ये आपण कोणी जरी आलं, एखादा शेती व्यावसायिक म्हणा किंवा मग त्या ठिकाणी शेती डॉक्टर म्हणा, कोणी जरी आलं तर त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता सांगून तुम्ही ही अन्नद्रव्य याला सोडा। परंतु शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त बागेमध्ये लक्ष द्यायचं असेल तर बाग लागवडीपासून 4 ते 5 वर्षापर्यंत आपल्याला त्या बागेमध्ये प्रति 4 ते 6 महिन्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक द्यायचं, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या त्या झाडाच्या खोडाजवळ असलेली उधळी उन्नी असेल आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं COC आपण ज्याला ब्लू कॉपर म्हणतो हे सुद्धा दिलं तरी चालेल, किंवा सिंगल जर दिला आपण कीटकनाशक क्लोरोसायपर त्या ठिकाणी सिंगल द्यायचं आणि त्याच्याबरोबर न देता दुसऱ्या पाण्यासोबत जर द्यायचं ठरलं किंवा महिना 2 महिन्यानंतर द्यायचं ठरलं तर आपण बायरचं एलियट सुद्धा त्या ठिकाणी झाडाला ड्रिंचिंग करू शकतो। त्याचंही आपल्याला खूप चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला बऱ्याच बागांमध्ये दिसून आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता हे झाडं आपल्याला, बाकीचे झाडं सगळे आपल्याला हिरवी दिसते, परंतु हे झाड आपल्याला पूर्णपणे पिवळं दिसत आहे। तर या झाडामध्ये तुम्ही खाली बघू शकता, आपण या ठिकाणी आता ही जी खोड आहे, या खोडाची साल ही पूर्णपणे उधळी उन्नीनं या इथपर्यंत खाल्लेली आहे आणि मग इथपर्यंत खाल्ल्यामुळं याला जो अन्नद्रव्याचा वरती पुरवठा होत आहे हा पुरवठा होत नाही आणि मग झाडामध्ये आपल्याला त्याची कमतरता दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, अतिरेक वेगळा खर्च न करता अनेक शेतकऱ्यांना विविध कंपनीवाले म्हणा किंवा इतर कृषी व्यावसायिक म्हणा या ठिकाणी वेगवेगळी औषधं खते देण्याचा प्रयत्न करतात, परंतु याला जास्त वेगळं न देता आपण या बागेमध्ये फक्त एक क्लोरोसायपर याची ड्रिंचिंग करा, किंवा जर क्लोरोसायपर केलेला असेल तर एक चांगल्यापैकी चांगल्या कंपनीचं थायमाथोक्झाम 30% मध्ये येतं, त्याचाही वापर आपण याच्यासाठी करू शकता। त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येतील। फक्त हे देताना आपल्याला बागेमध्ये भरपूर ओलावा करायचा। जिथपर्यंत आपण ओलावा करू, जिथपर्यंत आपण बाग ओली करू, तिथपर्यंत या औषधाचा आपल्याला फरक जाणवेल, किंवा आपण छोट्याशा जागेत जर हे औषध देण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच छोट्या जागेत आपल्याला रिझल्ट येईल आणि जेवढं भरपूर आपण ओलं करू तेवढ्या भरपूर जागेत आपल्याला त्या ठिकाणी या बुरशीनाशकाचा आणि कीटकनाशकाचा रिझल्ट येईल। इतर खर्च आपण जर टाळले तर नक्कीच आपल्या शेतीचा खर्चही कमी होईल आणि आपल्या बागेची जी झाडे पिवळी होत आहे हे सुद्धा होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच प्लॉटामध्ये आपण बघितलं की शेतकरी फक्त जी झाड पिवळं झालं त्यालाच औषध आणि बुरशीनाशक देण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेतकरी मित्रांनो, पूर्णच्या पूर्ण बागेला आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक 4 ते 5 वर्षाचं होईपर्यंत झाड त्या ठिकाणी आपण द्यायचं आहे। याच्या मागचं कारण असे, जर आपली साल 10-20% पर्यंत खाल्लेली असेल तर त्या झाडाला आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा हा सुरळीत दिसतो, लहान झाड असतं, परंतु जसजसं झाड ते मोठं होतं त्या झाडाला आपल्याला कमतरता दिसून येते आणि ज्या वेळेस त्या झाडाची जवळजवळ 70% पर्यंत साल खाण्यात येते तशा वेळेस आपल्याला त्या बागेमध्ये त्या झाडात कमतरता दिसून येते। जरी झाड आपल्याला हिरवं दिसत असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला उधळी उन्नीचा प्रादुर्भाव असेल तर सगळ्या झाडांना आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे कायम द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये झाडं पिवळी होणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।